कोकण, मराठवाडा, विदर्भामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। पुढील 4 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। महाराष्ट्रात आभाळ फाटलं, पुढील काही तासात या जिल्ह्यात ढगफुटीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलाय। आताच 5 मिनिटांपूर्वी हा नवीन अंदाज या ठिकाणी जाहीर करण्यात आलाय। ज्यांनी पेरणी केली आहे त्यांच्यासाठी सगळ्यात मोठा धोक्याचा इशारा यामध्ये सांगण्यात आलाय। कारण ढगफुटी होता जे पेरलेलं उगवायला सुरुवात झाली आहे, तसेच जे लोक पेरणार आहेत तर त्याला धोका असल्याचं यामध्ये सांगण्यात आलंय। अर्ध्या ते 1 तासामध्ये आता 200 ते 250 मिलीमीटर पाऊस पडून ढगफुटी होऊन या ठिकाणी मोठं नुकसान होणार असल्याची मोठी अपडेट आता समोर आली आहे। पुढच्या 3 तासामध्ये अजिबात घरातून बाहेर पडू नका अशा प्रकारचा गंभीर इशारा या ठिकाणी आता देण्यात आलाय। गेल्या 5 वर्षातील सगळ्यात मोठा धोक्याचा इशारा यामध्ये सांगण्यात आलाय। थोड्याच वेळात या जिल्ह्यामध्ये नदी नाले ओढे तुडूंब भरून जाणार आहेत। हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा यामध्ये सांगण्यात आलाय। घरी राहा, सुरक्षित राहा अशा प्रकारचं आव्हान या ठिकाणी करण्यात आलंय। तब्बल 10 जिल्ह्यांना महाराष्ट्रात सर्वात मोठा धोका असल्याचं सांगण्यात आलंय। त्यामुळे सावध राहण्याचं आव्हान करण्यात आलंय। ज्याची भीती लागली होती तेच या ठिकाणी घडत आहे। संपूर्ण महाराष्ट्राची झोप उडवणारी एक धक्का देणारी बातमी आता समोर आली। ही बातमी साधी सुद्धा नाही आहे, तर निसर्गाचा असा एक धोक्याचा इशारा आहे की ज्याने अक्षरशः सगळे हवामान खात्याचे तज्ञ सुद्धा हैराण झालेत। कोकण, मराठवाडा, विदर्भामध्ये यातील काही जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। पुढील 4 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे। पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र अचानक तयार झाल्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। थोड्याच वेळामध्ये या 10 जिल्ह्यामध्ये ढगफुटी होणार। आताच 5 मिनिटांपूर्वी हवामान खात्याने एक धक्का देणारा नवी अंदाज या ठिकाणी आता जाहीर केला आहे। आतापर्यंत पावसाबद्दल सर्वात मोठा धोका पुढच्या 12 तासांच्या आतमध्ये घडणार असल्याची माहिती आता हवामान खात्याने जाहीर केली आहे। थोड्याच वेळामध्ये ढगफुटीला सुरुवात होणार आहे। या 10 जिल्ह्यामध्ये ढगफुटी होऊन अगदी काही कमी वेळातच पूर परिस्थिती येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। हवामान खात्याकडून या 10 जिल्ह्यामध्ये विशेषत सूचना या ठिकाणी नागरिकांना आता जाहीर केल्या आहेत। गेल्या 10 वर्षातील सर्वात मोठा पाऊस या ठिकाणी येत्या 12 तासांच्या आतमध्ये पडणार असल्याची मोठी माहिती आता हवामान खात्याकडून या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे। 10 जिल्ह्यामध्ये ढग फाटणार। होय, तुम्ही बरोबर ऐकताय, ढगफुटीचा मोठा इशारा या 10 जिल्ह्यांना देण्यात आलाय। हवामान विभागाकडून या पावसाळ्यातला या ठिकाणी सगळ्यात मोठा धोका पुढील 12 तासांसाठी जाहीर केला आहे। या 12 जिल्ह्यामध्ये आता अक्षरशः आपत्कालीन परिस्थिती या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे। या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून साधा सुद्धा नाही तर डबल तीव्रतेचा रेड अलर्ट देऊन टाकलाय। आता बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेला कमी दाबाचा एक पट्टा आता एक महाकाय रूप धारण करून प्रचंड वेगाने मुंबईकडून महाराष्ट्राच्या दिशेने पुढे सरकलाय आणि या 10 जिल्ह्यामध्ये आता सरकत असताना मोठी गारपीट आणि या ठिकाणी ढगफुटी होणार असल्याची माहिती आता समोर आली आहे। थोड्याच वेळामध्ये याचे परिणाम तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या डोळ्यांनी पाहायला मिळतील। हवामान खात्याकडून एक विशेष यादी या ठिकाणी पावसांच्या जिल्ह्यांची तयार केली आहे। यामध्ये 10 जिल्ह्यांचा विशेष समावेश हवामान खात्याने केला आहे। ज्या जिल्ह्यामध्ये ढगफुटी थोड्याच वेळामध्ये होणार असल्याची मोठी बातमी आता समोर आली आहे। आता तुम्हाला वाटत असेल की ढगफुटी म्हणजे नेमकं काय, तर कमी वेळेमध्ये जास्त पाऊस पडून मोठं नुकसान होण्याची शक्यता हवामान खात्याने यामध्ये वर्तवण्यात आली आहे। घराघरामध्ये अचानकपणे पाणी शिरणार, नदी दुतडी भरून वाहणार, धरण साठ्यातील पाणी प्रचंड पातळीने वाढणार, रस्त्यामध्ये गुडघाभर मांडे इतकं पाणी साचणार। बंगालच्या उपसागरातील हा कमी दाबाचा पट्टा संपूर्ण राज्याला थोड्याच वेळामध्ये झोडपून काढणार। आभाळ गच चाललंय, बाबाळामध्ये भरपूर या ठिकाणी पाणी भरलंय। त्यामुळे सगळ्यात भयानक चित्र आता दिसायला थोड्याच वेळामध्ये सुरुवात होणार आहे। पावसाळ्यात सगळ्यात भयंकर असा इशारा या ठिकाणी हा देण्यात आला आहे। आताच 5 मिनिटांपूर्वी हा इशारा देण्यात आल्याने हवामान तज्ञांच्या माहितीनुसार या 10 जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा धोका पुढील काही तासांमध्ये सुरुवात होणार आहे अशी शक्यता या ठिकाणी आता देण्यात आली आहे। रात्रीच्या या ठिकाणी धोका जास्त असण्याचं सांगण्यात आलंय, कारण रात्री या ठिकाणी आता 1 ते 1:30च्या सुमारास मोठा पाऊस या ठिकाणी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। प्रशासनाने सावधगिरीचा इशारा दिलाय। आम्ही तुम्हाला त्या 10 जिल्ह्यांची यादी लगेचच पुढे आम्ही दाखवणार आहोत। तर त्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर पुढचे काही तास तुमच्यासाठी अत्यंत गंभीर स्वरूपाचे व धोक्याचे असणार आहेत। तर ते कोणते जिल्हे आहेत जे 10 जिल्ह्यात डबल तीव्रतेचा रेड अलर्ट हवामान खात्याने या ठिकाणी आता देऊन टाकलाय? आता बघा, जर तुमचा जिल्हा या 10 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर पुढील काही तासांमध्ये आता या जिल्ह्यामध्ये ढगफुटी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे।
या पावसाळ्यातला सगळ्यात भयंकर आणि मोठा अलर्ट या ठिकाणी पुढच्या 12 तासांसाठी आता देण्यात आला आहे। हवामान खात्याकडून सांगण्यात आले, गेल्या 10 वर्षांमध्ये इतका कधीच पाऊस पडला नव्हता। इतका जोरदार पाऊस थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी या 10 जिल्ह्यांमध्ये धुमाकूळ घालणार असल्याची मोठी माहिती आता समोर आली। या 10 जिल्ह्यांना सर्वात मोठा धोका असल्याचं सांगण्यात आलंय। थोड्याच वेळामध्ये या 10 जिल्ह्यांमध्ये ढगफुटी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली। त्यामुळे या 10 जिल्ह्यातील नागरिकांनी कोणी सुद्धा अजिबात म्हणजे काम नसेल तर अजिबात घरातून बाहेर पडू नये असा सुद्धा आता या ठिकाणी तुम्हाला इशारा देण्यात आलाय। हवामान विभागाने हा तीव्र अंदाज आत्ताच त्या ठिकाणी दिलाय। त्यामुळे हा अंदाज या ठिकाणी आता खोटा ठरणार नाही आहे। आज मध्यरात्रीपर्यंत या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राला पावसाने वेढा घातला असून काही भागामध्ये चक्रीवादळाचा देखील धोका असल्याचं यामध्ये सांगण्यात आलंय। आता ही बातमी जी आहे तर ती अनेकांची झोप उडवणार आहे। चला तर मग आता सविस्तरपणे जाणून घेऊया की एक मोठं संकट नेमकं आता काय आलंय। महाराष्ट्रावर बंगालच्या उपसागरात जे काय घडलंय ते अभूतपूर्व या ठिकाणी घडलंय। कमी दाबाचा पट्टा कसा काय वेगवेगळ्या पद्धतीने तयार होऊ लागलाय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हवामान विभागाने इतका भयानक अलर्ट आजपर्यंत गेल्या 5 वर्षांमध्ये कधी सुद्धा दिला नव्हता। इतका मोठा अलर्ट दिलाय। याच वेळी आता तीव्रतेचा पाऊस म्हणजेच अत्यंत वेगाने कमी काळामध्ये म्हणजेच कमी वेळामध्ये जास्त पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी आता वर्तवण्यात आल्या। विनाशकारी पाऊस या ठिकाणी आता थोड्याच वेळामध्ये या 10 जिल्ह्यांमध्ये धुमाकूळ घालणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्याचं कारण असं सांगितलंय की बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा या ठिकाणी प्रचंड सध्याला तीव्र झाल्याचं बघायला मिळत आहे आणि याला समुद्रातून बाष्पाचा प्रचंड पुरवठा होतोय, ज्यामुळे याची ऊर्जा त्या ठिकाणी आता 5 पटीने वाढायला सध्याला सुरुवात झाली। याच्यासोबत अरबी समुद्रातून या ठिकाणी येणारं बाष्पयुक्त वारं समुद्राच्या किनारपट्टीवर आता एकत्र सध्याला जमा होत आहे आणि या 2 प्रणाली एकत्र आता झाल्यामुळे या संगमामुळे या ठिकाणी हवेमध्ये एक चक्राकार स्थिती या ठिकाणी बनायला सुरुवात झाली। त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये आता चक्रीवादळाचा धोका देखील यामध्ये सांगण्यात आलाय। यामध्ये 10 जिल्ह्यातील 5 जिल्हे असे आहेत ज्यामध्ये थोड्याच वेळामध्ये भयंकर मोठ्या चक्रीवादळाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे। त्यामुळे हा धोका 5 जिल्ह्यात सांगण्यात आलाय। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असे 5 जिल्हे आहेत की ज्यामध्ये ढगफुटी अत्यंत पोषक वातावरण या ठिकाणी ढगफुटीला बनलंय। हे वारे जमिनीच्या दिशेने आता सह्याद्रीच्या पर्वतरांगा याला अडवतील आणि तिथेच या 10 जिल्ह्यामध्ये ढगांचा प्रचंड काळाकुट्ट समूह तयार होईल आणि एका ठिकाणी कमी वेळामध्ये अगदी अर्ध्या 1 तासामध्ये या ठिकाणी तुफान पावसाला सुरुवात होईल। यालाच या ठिकाणी ढगफुटी असे म्हणले जाते। हा पाऊस या ठिकाणी 10 जिल्ह्यांना आज तुफान झोडपून काढणार असल्याची माहिती आता वर्तवण्यात आली। बघा 10 जिल्ह्यामध्ये शेकडो हजार किलोमीटर याची तीव्रता तुम्हाला आज बघायला मिळणार आहे। म्हणजे 10 जिल्ह्यामध्ये आता रस्त्यामध्ये पाणी साठेल, थोड्याच वेळामध्ये ढगफुटी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे 10 जिल्ह्यांना डबल तीव्रतेचा रेड अलर्ट यामध्ये देण्यात आला आहे। हा या ठिकाणी या तुम्हाला जून जुलै महिन्यामधील सगळ्यात मोठा पाऊस या ठिकाणी पडणार असल्याची माहिती समोर आली। तुम्हाला मागच्या 2025चा आठवतंय का? बघा 4 पटीने जास्त पाऊस या ठिकाणी मागच्या वेळी पडला होता, तुम्हाला पण माहित आहे। तशाच प्रकारचा पाऊस पुढच्या 4 तासांमध्ये पडणार असल्याची या ठिकाणी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली। आज मध्यरात्री 1 ते 2 वाजेपर्यंत या ठिकाणी मुसळधार पाऊस व काही ठिकाणी चक्रीवादळ तर काही ठिकाणी आता थोड्याच वेळामध्ये ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात आल्या। विशेषतः या 10 जिल्ह्यांमधील 5 जिल्ह्यांमध्ये रात्री 2 वाजता चक्रीवादळाचा मोठा धोका असल्याचं देखील यामध्ये आता स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे। कोणते 10 जिल्हे आहेत जिथे ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात आल्या, कोणते 10 जिल्ह्यांमधील 5 जिल्हे आहेत जिथे थोड्याच वेळामध्ये ढगफुटी होऊन या ठिकाणी चक्रीवादळाचा मोठा धोका वर्तवण्यात आलाय। आता पावसाळ्यातला हा सर्वात मोठा इशारा दिलाय। कोणत्या 10 जिल्ह्याला हा इशारा दिलाय याची सविस्तर माहिती तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये समजणार आहे। पण त्याआधी या धोक्याची तीव्रता एकदा या ठिकाणी आपण व्यवस्थित समजून घेऊया। नेमकं तुम्हाला आता इथून पुढे काय काय करायचं आहे, सरकारने काय काय सूचना दिलेल्या आहेत ते समजून या ठिकाणी सर्वांनी घ्यायचं आहे। डबल रेड अलर्ट या 10 जिल्ह्यांना या ठिकाणी देऊन टाकला आहे। डबल रेड अलर्ट आतापर्यंत 10 वर्षांमध्ये हवामान खात्याने कोणत्याही जिल्ह्यांना दिला नव्हता। फक्त रेड अलर्ट या ठिकाणी हवामान खात्याकडून आतापर्यंत दिला होता, परंतु आता गेल्या 10 वर्षातील पहिल्यांदाच या 10 जिल्ह्यांमधील 5 जिल्ह्यांना चक्रीवादळाचा फटका देखील या ठिकाणी आज मध्यरात्री घडणार असल्याची माहिती समोर आली। त्यामुळे यांना सुद्धा डबल अलर्ट या ठिकाणी पुढच्या 12 तासांसाठी आता देण्यात आला आहे, ज्यामुळे हवामान खात्याकडून डबल रेड अलर्ट दिला असल्यामुळे
कोणी सुद्धा अजिबात कामाशिवाय घरातून या ठिकाणी बाहेर पडायचं नाही असं सुद्धा सांगण्यात आलंय. कारण डबल रेड अलर्ट म्हणजेच प्रचंड नुकसानाची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या. कमी वेळामध्ये ढगफुटी होऊन जास्त पाऊस पडून मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. आता प्रशासनाने या ठिकाणी जोरदार प्रचार करायला सुरुवात केली आणि तयारी सुद्धा जोरदार सुरू केली आहे. नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षेची जबाबदारी या ठिकाणी घ्यायला आता सांगण्यात आलंय. घराघरामध्ये अचानक पाणी शिरणार, वीज पुरवठा अचानक खंडित होऊ शकतो, त्यामुळे मोबाईल आता चार्जिंग करून ठेवायला सांगितलंय. आता अनेक भागामध्ये साताराकडल्या साईडला दरडी कोसळण्याची भीती या ठिकाणी व्यक्त आता केलेली आहे. त्यातच घाटमाथ्याचा जो परिसर आहे, नदी किनारी राहणाऱ्या लोकांना इशारा या ठिकाणी अत्यंत गंभीर स्वरूपाचा सांगण्यात आलाय. त्यामुळे 10 जिल्हे कोणकोणते आहेत नक्की बघायचं आहे. मागच्या काही दिवसापासून पाऊस या ठिकाणी आता तुम्हाला यायचा जायचा असं करत होता, पण ही वादळापूर्वीची शांत होती. आता निसर्ग आपलं रौद्र रूप दाखवणार आहे आणि हवामान खात्याने स्पष्ट केले की ढगाळ वातावरण नसताना सुद्धा अचानक थोड्याच वेळामध्ये ढगफुटी व अतिशय भयानक आणि गंभीर परिस्थिती होऊन या 10 जिल्ह्यामध्ये आता नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. ही परिस्थिती आता राज्यामध्ये भयंकर तुफान या ठिकाणी आता आणणार आहे. आता बघा, हवामान खात्याने सांगितलंय की आता त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये महाराष्ट्र राज्याला सर्वात मोठा धोका असल्याचे सांगण्यात आले. आता भाग बदलत याची तीव्रता आणखी वाढणार आहे. त्यामुळे 10 जिल्हे याच्या आता भक्ष्यस्थानी पडणार आहेत. राक्षसी वेगाने ढगफुटी सदृश पाऊस या 10 जिल्ह्यामध्ये तुम्हाला पुढच्या 3 ते 4 तासांमध्ये आता होणार असल्याची माहिती समोर आल्या. कोणते 10 जिल्हे आहेत जे हवामान खात्याने वर्तवलेत, त्या 10 जिल्ह्यांची यादी तुम्हाला लगेच या ठिकाणी आता बघायला मिळेल. या जिल्ह्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर अक्षरशः या 10 जिल्ह्यामध्ये पुढील थोड्याच वेळामध्ये पाऊस अक्षरशः तांडव करणार आहे, तुफान बरसणार आहे. राक्षसी वेगाने या 10 जिल्ह्यात हा पाऊस बरसणार आहे. त्यामुळे तुम्ही आता सावधान व्हायचं आहे. तुमच्या मनात प्रश्न सारखाच येत असेल की 10 जिल्हे कोणते आहेत, नावे प्रपट सांगा. ज्या 10 जिल्ह्यामध्ये थोड्याच वेळामध्ये ढगफुटीला सुरुवात होणार आहे, 10 जिल्हे या ठिकाणी तुम्हाला लगेच पुढे सांगणार आहे. या 10 जिल्ह्यामधील 5 जिल्ह्यांना चक्रीवादळाचा सर्वात मोठा या ठिकाणी फटका बसणार असल्याची शक्यता सांगण्यात आल्या. त्यामुळे विशेषतः 10 जिल्ह्यामधील 5 जिल्ह्यामध्ये सरकारने विशेष तयारी केल्या. या 5 जिल्ह्यामधील नागरिकांना काही विशेष सूचना देखील आता या ठिकाणी सांगण्यात आलेत, ज्या तुम्हाला पाळायला सांगितलंय, ज्या तुम्ही पाळणं गरजेचं आहे. या जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि या ठिकाणी जोरदार बरसणार आहे. तसेच काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देखील जाहीर करण्यात आला आहे. त्या जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे, परंतु जे 10 जिल्हे आहेत त्या 10 जिल्ह्यांना मात्र डबल रेड अलर्ट आहे. आणि 10 जिल्ह्यामधील 5 जिल्ह्यामध्ये आता चक्रीवादळ रात्री 2 ते 2:30 वाजेपर्यंत होणार असल्याचा मोठा धोका असल्याचं यामध्ये आता सांगण्यात आलं आहे. कारण वातावरण आता कधी पण बदलू शकतं. आता आपण बोलूया वाऱ्याच्या वेगाबद्दल. हा केवळ पाऊसच नाही तर वादळी वारा मोठ्या प्रमाणात आहे. ताशी या ठिकाणी आता 150 ते 170 प्रति तास किलोमीटर पर्यंत रात्री 2 ते 2:30 वाजण्याच्या सुमारास या 5 जिल्ह्यामध्ये आता वादळ वारा दाखल होईल. त्यामुळे आता घरावरील पत्रे उडणे, झाडे या ठिकाणी मोडून पडणे, या ठिकाणी विजेचे जे खांब आहेत तर ते कोसळणे, अशा प्रकारच्या घटना या ठिकाणी घडू शकतात, ज्यामुळे प्रचंड मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला घरातल्या ज्या काय आता जनावर वगैरे आहेत तर त्यांना हलवण्याची गरज आहे. आता प्रत्यक्ष या ठिकाणी सांगण्यात आले की थोड्याच वेळामध्ये या 10 जिल्ह्यामध्ये ढगफुटीला सुरुवात होणार आहे. गेल्या 10 वर्षातील सगळ्यात मोठा पाऊस पुढच्या 12 तासामध्ये पडणार असल्याची मोठी माहिती समोर आली. त्यामुळे या 10 जिल्ह्यामध्ये तुमचा एकाच जर जिल्हा असेल तर तुम्हाला सुद्धा डबल तीव्रतेचा रेड अलर्ट या ठिकाणी देण्यात आलाय. गरजेशिवाय घरातून बाहेर पडू नका अशी सूचना यामध्ये आता देण्यात आली आहे. 10 जिल्ह्यामधील 5 जिल्ह्यामध्ये रात्री 2 वाजता चक्रीवादळाचा वादळी वाऱ्याचा धोका सांगण्यात आलाय. आणि कोणते ते 10 जिल्हे हे तुम्हाला सांगण्यास सुरुवात करत आहे. यामध्ये पहिला जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे सातारा जिल्हा. आता सातारा जिल्हा असेल, पुणे असेल, या 2 जिल्ह्यामध्ये घाटमाथ्याचा जो परिसर आहे या भागामध्ये ढगफुटी सदृश पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्या. आणि खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. नदीकाठची गावं आहेत त्यामध्ये या ठिकाणी पुण्याच्या साईडचे नदीकाठची गाव असतील तर त्यांना सुद्धा या ठिकाणी आता काळजी घेण्याचं आवाहन केलंय. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे सातारा. घाटमाथ्या जो परिसर आहे, कोणेचा भाग आहे, कोयनेच्या धरणात जो भाग आहे, या एरियामध्ये महाबळेश्वर वगैरे या ठिकाणी अतिवृष्टीचा धोका वर्तवण्यात आलाय. दरडी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली. घाटात प्रवास शक्यतो टाळा. कोल्हापूर जिल्हा असेल, पंचगंगा नदी या ठिकाणी आता पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा,
या जिल्ह्याच्या किनारपट्टी सोसायटीचा वारा तसेच अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी होणार असून मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सक्त इशारा देण्यात आलाय। जर तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असाल तर यामध्ये वादळी वाऱ्याचा मोठा धोका असल्याचे सांगण्यात आलंय। रत्नागिरी, चिपळूण, खेड, राजापूर यासारख्या शहरांना या ठिकाणी मोठा अतिवृष्टीचा धोका या ठिकाणी सांगण्यात आलाय। त्यामुळे या ठिकाणी मोठा ढगफुटी सुद्धा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। महत्त्वाचं म्हणजे पुढचा जिल्हा आहे रायगड। आता या जिल्ह्यातील काही भागामध्ये अतिवृष्टी आणि दरडी कोसळण्याचा आता अंदाज वर्तवण्यात आलाय। मुंबई गोवा महामार्गावर वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता या ठिकाणी आहे। आता महाराष्ट्रातील आता असे काही जिल्हे आहेत, यामध्ये नांदेड जिल्ह्याला सुद्धा मुसळधार पावसाचा आता अंदाज वर्तवण्यात आलाय। हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आता पुढच्या 12 तासामध्ये या ठिकाणी वर्तवण्यात आलाय। त्यामुळे घरी राहा, सुरक्षित राहा असं सुद्धा यामध्ये सांगण्यात आलंय। तुम्हाला या ठिकाणी आतापर्यंत जो अंदाज सांगितला तरी पावसाची एक शक्यता आहे, त्यामुळे सूत्रांकडून माहिती मिळाली। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।